Question number 5. Prove that any rectangle is cyclic quadrilateral. Any rectangle, है की नाही, any rectangle is cyclic quadrilateral. एक रेक्टँगल काढू आपण. एनी रेक्टँगल म्हणते कोणताही आयत असेल तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो असं म्हणताय तो. ABCD म्हणता येईल आपल्याला. ABCD बघा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपण अगोदर गिवन घेऊया. गिवन मध्ये काय म्हणता येईल, क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. ओके, गिवन झाला. टू प्रूव्ह क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तो काय आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. टू प्रूव्ह करायचं आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, आहे की नाही. गिवन तर काय, गिवन लिहिलं, टू प्रूव्ह लिहिलं, कन्स्ट्रक्शन काहीच नाही. प्रूफ मध्ये बघूया. प्रूफ मध्ये काय म्हणता येईल बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. तो काय आहे, रेक्टँगल आहे. ABCD इज अ रेक्टँगल. आता ज्यावेळेस ABCD हा रेक्टँगल असेल त्यावेळेस इच अँगल 90 डिग्री. अँगल A इज इक्वल टू अँगल B इज इक्वल टू अँगल C इज इक्वल टू अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे ABCD या चारही यांचं जे मेजर आहे, अँगलचं जे मेजर आहे ते मेजर किती आला, 90 डिग्री. ठीक आहे ना, 90 डिग्री आला. मग आता आपण अगोदर काय करूया, एक अपोजिट पियर्स घेऊया. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 90 प्लस 90. अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. अपोजिट पेयर्स आली एक अँगल A प्लस C 180. त्यानंतर जर एक अपोजिट अँगलची पेयर्स जर 180 डिग्री येत असेल तर रिमेनिंग राहिलेली जी पेयर्स असेल ती पण किती असणार, 180 डिग्रीच असणार आहे, हे की नाही. आता क्वाड्रिलॅटरल म्हटल्यावर अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180. मग आपण असं म्हणूया अँगल A B C अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल A अँड C, अँगल A प्लस अँगल C प्लस अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 नाही 360. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. A प्लस C किती आहे, 180 डिग्री, 360 डिग्री. अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 360 मायनस 180. अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे इथं A प्लस C, A अँड C 180 आहे, B अँड D पण किती आहे, 180 आहे. मग देअरफॉर कॉर्नर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काय आहे बरं, कॉर्नर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इफ opposite angle, sum of opposite angles is 180 degree, then this quadrilateral are किंवा is cyclic quadrilateral. Opposite pairs, opposite pairs of quadrilateral are supplementary. Then if म्हणा, if opposite pairs of quadrilateral are supplementary, then the quadrilateral
opposite pairs of quadrilateral are supplementary, then the quadrilateral are cyclic quadrilateral. Therefore quadrilateral A B C D is cyclic quadrilateral. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रूल त्यांनी सांगितला होता किंवा जे प्रूव्ह करायचं होतं तर ते प्रूव्ह म्हटलंय ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आणि एव्हरी रेक्टँगल, प्रत्येक रेक्टँगल हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतोच, हे या ठिकाणी प्रूव्ह झालंय, आहे की नाही. का तर रेक्टँगल मध्ये बघा एकदम इझी आहे. रेक्टँगल मध्ये आपल्याला माहिती आहे ईच अँगल काय असतो 90 डिग्री. मग तुम्ही ऍडजस्टंटची जरी सम केली किंवा अपोजिटची जरी सम केली तरी किती येणार 180 डिग्रीज. मग या ठिकाणी पहिल्यांदा अपोजिट एक घेऊन बघितले A and C 90 डिग्री आले. मग या दोघांची जर बेरीज 180 येत असेल तर राहिलेले अँगल कोणतेही असो त्यांची सम पण किती येणार 180 येणार. मग रिमेनिंग पेयर्स पण 180 आली. मग जर अपोजिट पेयर्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, जर या पेयर्स सप्लिमेंटरी येत असतील, वन पेयर्स बी असो, वन पेयर्स जरी अपोजिट पेयर्स काय येत असेल जर सप्लिमेंटरी येत असेल तर राहिलेली रिमेनिंग पेयर्स पण काय होते सप्लिमेंटरी होते. मग रिमेनिंग पेयर्स बी सप्लिमेंटरी होत असेल तर तो जो टाइप्स आहे कोणता क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे एनी रेक्टँगल आहे की नाही इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे कोणत्याही टाइप्स मधला तो रेक्टँगल जरी असला तरी तो काय असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. ठीक आहे. आता याच्यानंतरचा बघूया क्वेश्चन नंबर 6 जो आहे या ठिकाणी दिलेला क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला जो कालच्या याच्यामध्ये बघा आपण मागची एक प्रॉपर्टीज बघितली होती, आहे की नाही, की तुम्हाला म्हटलं होतं किंवा हा थेरम पण आहे. मग त्या थेरम मध्ये एवढंच सांगितलं होतं की एकाच साईडला तयार होणार, एका रेषेवर जर एकाच साईडला दोन अँगल जर तयार होत असतील आणि ते दोन्ही अँगल जर कॉन्ग्रंट असतील तर ते 4 पॉइंट जे असतात ते काय असतात कोन सायक्लिक. मला वाटतं आता जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो त्या प्रॉपर्टीजचा यूज करावा लागेल असं वाटतंय. कोन सायक्लिक प्रूव्ह करायचंय ना आपल्याला, एक नाही कोन सायक्लिक. आणि कोन सायक्लिक प्रूव्ह करण्यासाठी तो प्रॉपर्टीज जो दाखवलेला एक तो प्रॉपर्टीज या ठिकाणी यूज करावा लागतो. बघा त्यामध्ये पहिला जो दिलाय क्वेश्चन नंबर 6 त्यामध्ये दोन आहेत प्रूव्ह करायचे. अगोदर फर्स्ट नंबरचं प्रूव्ह करूया. ट्रायंगल दिलं आपल्याला अगोदर एक, $90 डिग्री दाखवला इकडच्या साईडला जो ट्रायंगल आहे तो, आणि इथे पण परपेंडिक्युलर दाखवला आहे की नाही 90 डिग्री. टी जो आहे इथे 90 आहे, हा इथं झेड जो आहे तो पण 90 आहे. WXY WX आणि Y इथं P आहे. बघा यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6 मध्ये म्हटलंय YZ अँड XT ऑफ ट्रायंगल अल्टिट्यूड्स आहेत. गिवन मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन बघूया. काय म्हटलं गिवन मध्ये YZ अँड XT आहे. YZ and XT are
altitude of triangle WXY. WXY चे ते काय आहेत? अल्टिट्यूड आहेत. अल्टिट्यूड म्हणजे 90 डिग्री. ओके, आणि तेवढ्यावरच आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलंय. एवढं गिवन दिलंय. त्यानंतर टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं आहे बघा. नंबर 1चं प्रूव्ह आहे quadrilateral WZPT is a cyclic. Quadrilateral WZPT is cyclic quadrilateral. आणि सेकंड नंबरचा जे प्रूव्ह आहे, सेकंड नंबरचा प्रूव्ह आहे XZTY पॉइंट XZTY is कोण सायक्लिक? कोण सायक्लिक? कोण सायक्लिक आहेत म्हणते. हे 4 पॉइंट जे आहेत ते प्रूफ मध्ये बघूया. पहिला प्रूफ आपल्याला जे पहिलं जे टू प्रूफ दिलंय त्याचं प्रूफ करण्यासाठी बघूया. WZPT कुठे बघा बरं. WZPT हा इकडं 90 डिग्री म्हटल्यावर इकडं पण काय असणार? अल्टिट्यूड असणार. म्हणजे इकडं पण 90 डिग्री. ओके, मग आपण असं घेऊया. हा बघा काय म्हटलंय. सेगमेंट YZ and XT are altitude आहे. काय आहेत ते? आर अल्टिट्यूड. आर अल्टिट्यूड. YZ and XT, YZ and XT are altitude. आता ते अल्टिट्यूड आहेत म्हणजे 90 डिग्री आहे. मग या ठिकाणी जर विचार केला आपण या क्वाड्रिलॅटरल मध्ये बघा WZPT याच्यामध्ये बघितलं तर इकडून पण 90 डिग्री आणि इकडून पण 90 डिग्री. का तर तो अल्टिट्यूड म्हटलाय. मग अँगल WZP इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल PTW इज इक्वल टू हा पण 90 डिग्री. का तर अल्टिट्यूड म्हणताय ना. अल्टिट्यूड म्हटल्यावर मग दोघांचं पण मेजर किती आला? 90. हा 90 आला, हा 90 आला. मग आता या ठिकाणी जर आपल्याला तो प्रूव्ह करायचा आहे की अपोजिट अँगल आर सप्लिमेंटरी, हे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी दाखवायचे आहेत. मग आपण असं करूया. अँगल WZP प्लस अँगल WTP इज इक्वल टू हा ZP किती आहे? 90 प्लस 90. अँगल WZP प्लस अँगल WTP इज इक्वल टू 180 डिग्री. या दोघांची सम किती आली? 180 आली. ओके, फर्स्ट मध्ये म्हटला. आता आपण काय करूया? या क्वाड्रिलॅटरलची सम करूया. मग मला सांगा सम ऑफ द ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. अँगल WZP प्लस अँगल WTP प्लस अँगल ZPT प्लस अँगल ZWT is equal to 360 डिग्री. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. या दोघांची सम किती आहे? 180. बघा मग 180 प्लस अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 360. ओके, मग आता या दोघांचा अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 360 मायनस 180. 360 मायनस 180. 360 मायनस 180 केला. मग या दोघांची सम अँगल ZPT प्लस अँगल ZWT इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे इथल्या पण अपोजिट अँगलची सम 180 येते आणि इथल्या बी अपोजिट अँगलची सम किती येते? 180 येते. मग आपल्याला असं म्हणता येईल इफ अपोजिट अँगल आर supplementary, then the quadrilateral is cyclic quadrilateral. From first and second
फर्स्ट अँड सेकंड, देअरफॉर quadrilateral WZPT, quadrilateral WZPT is cyclic quadrilateral. ओके, पहिलं प्रूव्ह झालं जो आपल्याला WZPT इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटला होता. ओके, आता इकडे बघा, आता जो सेकंड नंबरचं प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. सेकंड नंबर मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे? पॉइंट एक्स कुठे आहे बघा, पॉइंट एक्स झेड वाय, म्हणजे एक्स वाय जी आहे लाईन आहे, एक्स वाय लाईन आहे आणि याच्यावरून झेड आणि टी पशे तयार होणारे जे अँगल आहेत हे टू अँगल्स आर कॉन्ग्रंट आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सेकंड नंबरचं जे प्रूव्ह बघायचंय बघा, अँगल एक्स झेड वाय, एक्स झेड वाय इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल झेड टी वाय इज इक्वल टू 90 डिग्री. हे गिवन मध्ये सांगितलंय. आता गिवन वरून कसं म्हणता येते, अल्टिट्यूड आहेत, अल्टिट्यूड म्हणजे 90 डिग्री असतात. देअरफॉर अँगल एक्स झेड वाय कॉन्ग्रंट अँगल झेड टी वाय, हे दोन तर अँगल कॉन्ग्रंट आले. मग आपला रूल जो आहे आपण बघितलेला त्यामध्ये काय करतो, आता एक मिनिट बघा, इथपर्यंत झालंय. मी आता थोडंसं काय करतो, वरचा भाग इरीज करतोय बघा इकडं. आता आपल्याला सेकंडला प्रूव्ह करायचंय म्हणून मी हे डब्ल्यू तर काढून टाकला. ओके, हा, आता एवढी डायग्राम ठेवली. अशी डायग्राम आपण बघितली आहे. जो थेरम आहे तो थेरम असा बघितला होता आणि तो थेरम असा होता की सेम लाईन, एका लाईनच्या द सेम साइड्स, एका साइडला तयार होणारे जे सबस्टिट्यूट अँगल किंवा सबटेंडेड अँगल आर कॉन्ग्रंट किंवा इज इक्वल लेंथ आहे का, इक्वल लेंथ, हे इक्वल लेंथ आहे म्हणजे हे कॉन्ग्रंट आहे दोघं पण. मेजर कॉन्ग्रंट आहे, हा 90 डिग्री हा 90 डिग्री आहे. म्हणजे एखाद्या लाईनच्या टू पॉइंटच्या सेम साइडला तयार सबटेंडेड अँगल आर इक्वल लेंथ, जर यांची लेंथ इक्वल होत असेल देन 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक, हे की नाही. जो आपण बघा तो तुम्हाला जर बघायचा असेल, तो थेरम जर बघायचा असेल तो पेज नंबर 70 पेज नंबरवर आहे बघा. इफ 2 पॉइंट्स ऑन द गिवन लाईन subtend equal angle of two distinct points which lie on the same side of the line, then the 4 points are concyclic. म्हणजे हे 4 अँगल आहेत, जे 2 अँगल आहेत ते इक्वल लेंथचे आहेत, कॉन्ग्रंट झालेले आहेत. देअरफॉर पॉइंट कोणते, एक्स झेड टी अँड वाय आर कोन सायक्लिक. हे 4 जे आहे ते काय झाले, कोन सायक्लिक झाले. आणि याचं रिझन लिहिताना मात्र तुम्हाला काय लिहावं लागेल, 2 पॉइंट्स आर गिवन सबटेंड इक्वल अँगल, बरोबर आहे. या ठिकाणी आता पूर्ण रिझन तुम्ही लिहिलं तरी चालतंय. 2 पॉइंट्स ऑन reason 2 points on same line, 2 points on given line subtend equal angles, subtend equal angles 4 शॉर्ट मध्ये लिहा, 4 points are कोन सायक्लिक. 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक जे आहे ते या ठिकाणचा हा रूल फक्त या ठिकाणी सेकंड प्रूफ साठी आपल्याला आवश्यक होता. ठीक आहे, याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 7, तो आता आपण काय करूया बघूयात. बघा, तो जो तुम्हाला रूल सांगितला होता त्याच्यासाठी याच्यासाठी का मिळाला असता, तो क्वेश्चन नंबर 6 मध्ये, आहे की नाही. परीक्षेत आल्यावर जसं रिझन लिहिता येईल तुम्हाला शॉर्ट मध्ये तसं लिहा. कोन सायक्लिकला जनरली क्वेश्चन तर मी तुम्हाला सांगतो 15 पासून याच्यावर तर 2015 तेव्हापासून 10th क्लासमध्ये तर याच्यावर आधारित क्वेश्चन आलेलाच नाही. पण आलेला नाही म्हणजे इग्नोर करायचं नाही आपल्याला, फक्त माहीत असावा. तुम्हाला एक्सप्लेन करता येईल तो प्रॉपर्टी, त्याचा थेरम थोडाफार आठवला जरी तरी तुम्ही लिहिला तरी चालतं. 1-2 वाक्य जरी त्यांना त्या ठिकाणी समजले त्या ठिकाणी किंवा याला काय म्हणायचं किंवा याला लिहायचं जे आहे ते कन्सेप्ट क्लिअर झालेली, बस त्यामध्ये मार्क भेटून जातात, हे की नाही.
बरं त्याचा पाठ करायला तेवढं तो उपयोगाचा पण नाही आहे की नाही. त्याच्यावर आधारित जर 4-5 क्वेश्चन जर असते तर त्याचा यूज बी करता आला असता आपल्याला, आहे की नाही. प्रॅक्टिस सेटमध्येच एक क्वेश्चन आहे त्याच्यावर आधारित आणि प्रॉब्लेम सेटमध्ये एक आहे. परंतु बघा प्रत्येकाला जर आपण म्हणत गेलो की ह्याला काय महत्त्वाचं नाही, याच्यावर काय येत नाही तर, आहे की नाही, शक्य नाही त्या गोष्टी. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर बघा 7 नंबरचा बघूया.